आनंद दरबार दत्तनगर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आनंद दरबार दत्तनगर येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी थर्ड आय ऍक्टिव्हेशन एक्सपर्ट दर्श अभय सुराणा, कुस्ती सुवर्णपद विजेते सृष्टी रायरीकर, कबड्डी सुवर्णपद विजेते प्रणव पोळ यांचा खेळातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी भव्य रक्तदान शिबिर देखील संपन्न झाले। यामध्ये महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले। 79 बॉटल रक्त संकलन झाले। रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी गौरव धोका, पवन चोरडिया, दीक्षा धोका यांनी परिश्रम घेतले। दत्तनगर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध गीतांचे सादरीकरण केले। आनंद दरबार परिसर आकर्षित रांगोळी व तिरंगे ध्वज पताके देशभक्तीपर गीतांनी दुमदुमून निघाला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीप दादा भंडारी, हबप दत्तात्रय कामठे, उद्योगपती विशाल कराळे, अनिल शेडगे, देविदास बेलसरे, ॲडव्होकेट प्रेरणा आले, घोलप सर, कोचळे सर, चक्रधर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्रजी कोंढरे, प्रकाश भटेवरा, विलास कोटेचा, दिलीप संचेती, जवाहर धोका, प्रमोद राका, सुभाष लुणावत, पारस धोका, संतोष भंडारी, संतोष दुगड, प्रमोद चोरडिया, विजय लोढा, दीपाली चूतर, मंजुषा धोका उपस्थित होते। उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले। यावेळी आनंद दरबारचे सर्व सभासद, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आनंद दरबार दत्तनगरच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। मेरा नाम दर्श है, आप सभी को जय जिनेंद्र। और मैं अब सभी को हैप्पी इंडिपेंडेंस डे। मैं आनंद दरबार को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने मुझे मौका दिया झंडा वंदन करने का। उसके बाद में स्पेशली थैंक्स टू धोका दादाजी, जिन्होंने मुझे इस काबिल समझा। भारत माता की 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज सगळे इथे जमलेले या एक आगळ्या वेगळ्या पुण्यातील सर्वात एक वेगळं असं जे स्थानक आहे आनंद दरबार आणि बाळासाहेब धोका या नावाने ज्या स्थानकाची ओळख आहे, इथे जमलेल्या सगळ्या माझ्या लहान बाल मित्रांचं मी इथे स्वागत करतो। मी माणूस जोडला, जग आपोआप जोडले गेलं। तुम्हालाही तेच काम करायचं आहे, कारण तुम्ही भविष्यात भारताचे, स्वतंत्र भारताचे तुम्ही भविष्य आहात। तुम्ही तुमच्यावर निर्भर आहे की उद्या भारत कोणत्या दिशेने वाटचाल करेल। आज आपला देश हा तरुण देश म्हणून ओळखला जातो, सर्वात तरुण, आणि तरुणच हे भारताचं भविष्य आहे। आणि आता माझी एक अपेक्षा तुमच्याकडनं ही आहे की आज मी स्थानकाच्या झेंडा वंदनला आलेलो आहे। पुढच्या वेळेस आनंद दरबारची एक स्वतःची शाळा असेल आणि त्या शाळेच्या झेंडा वंदनला मला तुम्ही बोलवावं अशी माझी पूर्ण शुभेच्छा पण तुम्हाला। धन्यवाद। आदरणीय शिक्षक वृंद, विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि आनंद दरबार या संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब धोका यांना मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देते। जसं मान्यवरांनी सांगितलं की इथे येत्या काही वर्षामध्ये आनंद दरबारची स्वतःची शाळा व्हायला पाहिजे, या बाबतीत मी पूर्णपणे सहमत आहे। आणि ज्या पद्धतीने या संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब धोका हे समाजसेवेमध्ये स्वतःला ज्यांनी ओतून दिलेलं आहे आणि येत्या 2-3 वर्षात हे काम ते यशस्वी करतील आणि त्याच्यात मी त्यांना संपूर्ण मदत करेल असं मी आश्वासन आज सगळ्यांसमोर देते। धन्यवाद। प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आनंद दरबार असा हे ठिकाण आहे की जिथं सर्व जाती धर्म व्यवस्थित समाविष्ट होऊन कार्यक्रम उपकार्यक्रम सादर करत असतात। स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आहे। रक्तदान शिबिरला उत्साहाचा प्रतिसाद आहे आणि सर्वांना भाऊ धोका साहेबांना नियोजन केल्याबद्दल आनंद दरबारच्या सर्व सभासदांना शुभेच्छा। दिनानिमित्त बाळासाहेबांनी जो काय झेंडावंदन, चक्रधर शाळेची मुलं, रक्तदान शिबिर, हे सगळ्याचं जे काय बाळासाहेब
लोकांनी आयोजन केले एकच नंबर केलेला आहे, व्यवस्थित केलेलं आहे. सगळ्यांना झेंडावंदन झाल्यानंतर सगळ्यांना नाश्ता सगळं एकदम व्यवस्थित केलेलं आहे बाळासाहेब. आनंद दरबार येथे आज 15 ऑगस्ट निमित्त जे उपक्रम झेंडावंदनचा झाला आणि त्याबरोबरच त्यांनी चक्रधर विद्यालयाच्या जे विद्यार्थ्यांना जे आमंत्रित केलं होतं, त्याबरोबरच आम्हाला सर्व उद्योगपतींना जे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब दोका यांचे आनंद दरबारतर्फे. आणि आज आनंद दरबारमध्ये जे रक्तदान शिबिरचा जो उपक्रम घेतला आहे त्याबद्दलही धन्यवाद. चांगला उपक्रम आनंद दरबारमध्ये केला जातो आहे. ह्याबद्दल बाळासाहेब दोका आणि त्यांचे सगळं मित्रपरिवार आणि त्यांचे जे सगळे जे आहेत त्यांचे सर्व धन्यवाद, आभार. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आनंद दरबारच्या प्रांगणामध्ये चक्रधर विद्या मंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि सर्व शिक्षक मंडळ, आमचे आजचे प्रमुख अतिथी दत्ताजी कांते, संदीपजी भंडारे, दिवदासजी बंधारे, आनंदजी शेडगे, विशालजी कराळे, प्रेरणाजी आले आणि विशेष आजच्या कार्यक्रमाचे खरोखर सत्कार मूर्ती आमचे दर सुराणा, सृष्टी रायरीकर आणि प्रणव पोळ या तिन्ही विद्यार्थ्यांनी ज्या आपल्या खेळाडूमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, त्यामध्ये फक्त पुण्याचं नाही तर आपल्या दत्तनगरचं पहिलं नाव येणार. दत्तनगर आंबेगावचं पहिलं नाव येणार, बरोबर ना? दत्तनगर आंबेगावचं नाव उंचावरती नेण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व प्रमुख अतिथींना धन्यवाद देतो. विशेष म्हणजे आमचे मेहंदाजी कोंडे आणि यांचे सर्व शिक्षक मंडळ, तुम्हाला खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि वेळेत वेळ काढून तुम्ही जे आनंद दरबारचं एक महत्व, आपल्या गावाचं महत्व तुम्ही समजलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो.